त्याला पारित करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते। त्याच्या आधीच भारतीय जनता पक्षाची लोक सांगताय की सरकार चर्चेशिवाय हा कायदा पारित करू इच्छित आहे। जोपर्यंत एखादी प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्याबाबत प्रश्न निर्माण करणे म्हणजे त्यांच्या मनात काय आहे हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे। तेलंगणा आंध्रामध्ये दिशा कायदा पारित झाल्यानंतर तो अजूनही केंद्राकडून त्याला मंजुरी मिळालेली नाही। एक ठिकाणी केंद्र महिला विरोधी कायदा जे अत्याचार विरोधी कायदे आहे त्यांना मंजुरी देत नाही। महाराष्ट्रामध्ये दिशा कायदा पारित झाल्याच्या आधीच भाजप त्याच्यावर प्रश्न निर्माण करत आहे। याचा अर्थ आहे कुठेतरी भाजप या प्रकारचे जे महिलांवर अत्याचार करणारे कायदे आहे त्याला कुठेतरी पारित होऊ नये, तो कायदा देशामध्ये अन्य राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू होऊ नये यासाठी ज्या पद्धतीने भाजप पुढे येत आहे म्हणजे त्यांच्या महिला विरोधी भूमिका काय आहे याच्यातून स्पष्ट होतं। कारशेडच्या बाबतीत हायकोर्टने आदेश दिलेला आहे सरकारला की पुन्हा जे कोणी याच्यात वादी आहे त्यांना सुनावणी दिली पाहिजे। पण याआधी भाजपच्या सरकार असताना कांजूरची जागा ही राज्य सरकारच्या मालकीची आहे। प्रत्येक टप्प्यामध्ये आदेश पारित झाला होता। जे मंत्री होते तत्कालीन ते भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटीलनी पण तो आदेश दिला होता। एकदा भाजपच्या सरकारमध्ये ही जागा महाराष्ट्र सरकारची आहे हे आदेश पारित झाल्यानंतर कुठेतरी तिकडे मेट्रोचा कारशेड निर्माण होणार आहे। आता मुंबईचा विकास होईल, कुठेतरी त्याच्यात अडथळे निर्माण करण्यासाठी भाजप केंद्र सरकारचा जो सॉल्ट कमिशनरचा विभाग आहे त्याचा वापर करते। ज्याची लिस्ट संपलेली आहे त्याला वादी निर्माण करून कुठेतरी पुढे करताय आणि याच्यातून स्पष्ट होते कुठेतरी भाजपला मुंबईचे विकासची कामं हे थांबवायची आहे। आता कोर्टाने सांगितलं आहे की पुन्हा सुनावणी घ्या, निश्चित रूपाने सुनावणी होईल आणि कायद्याअंतर्गत जी तरतुदी आहे त्या तरतुदी अनुसार आधी पण आदेश पारित झालेला आहे। पुन्हा सुनावणी झाली तर कायद्याअंतर्गत जी तरतुदी है त्या अंतर्गत आदेश पारित होईल। जिस तरह से शक्ति बिल को लेकर भारतीय जनता पार्टी विरोध कर रही है, हमें लगता है कि बीजेपी महिला विरोधी है, ये इससे स्पष्ट हो रहा है। दिशा कानून पारित किया आंध्रा तेलंगाना ने, उसे केंद्र ने अभी तक मंजूरी नहीं दी है। महाराष्ट्र के विधानसभा के पटल पे कल बिल पेश किया गया, आज उसे चर्चा करके पारित करना है और उस पर सवाल खड़ा करके रुका देने का काम जो बीजेपी कर रही है, हमें लगता है कि भारतीय जनता पार्टी नहीं चाहती कि महाराष्ट्र में कोई ऐसा कानून बने जिससे जो इस तरह के अपराध करने वाले हैं उनके मन में डर पैदा हो या जो अपराध करे उसे कड़ी सज़ा मिले। हमें लगता है इस तरह की भूमिका बीजेपी की महिला विरोधी है, ये इससे स्पष्ट हो रहा है। कारशेड को लेके सम्माननीय हाईकोर्ट ने फिर से सुनवाई देने के लिए आदेश पारित किया है। ये ज़मीन महाराष्ट्र सरकार की है, इस तरह का आदेश बीजेपी के कार्यकाल में कलेक्टर हो, डिविजनल कमिश्नर हो या महाराष्ट्र सरकार हो, जिसके मंत्री चंद्रकांत पाटिल थे, उन्होंने पारित किया। जब यहाँ पे कारशेड बनने की बात आई तो बीजेपी कहीं ना कहीं अड़चन पैदा करने का काम कर रही है। एक तरफ केंद्र सरकार के जो सॉल्ट कमिश्नर हैं उनके जरिए विवाद पैदा किया जा रहा है, जिसकी लीज ख़त्म हो गई गरोडिया की, उसे आगे करके कहीं ना कहीं विवाद खड़ा करने का काम किया जा रहा है। सुनवाई के लिए आदेश पारित हुआ है, नियम अनुसार सुनवाई होगी। पहले भी ये सरकार ज़मीन महाराष्ट्र सरकार की है, ये आदेश पारित हुआ है। अभी भी जो नियम कानून में जो प्रोविज़न है उसके तहत आदेश पारित होगा। हम अभी भी पूरी तरह से ये मानते हैं कि ये ज़मीन महाराष्ट्र सरकार की है और वहाँ कारशेड बनेगा। आज शोक प्रस्ताव असल्या कारणानं दुसऱ्या कुठल्याही विषयावर त्या ठिकाणी सभागृहात चर्चा करायला दिली गेली नाही। सुरुवातीला सभागृहात गेल्यानंतर मी सभापतींचं लक्ष वेधलं, बोललं शोक प्रस्तावासाठी आम्ही
सगळे सोबत आहोत, आपण ते नीटपणे आदरांजली त्या महान विभूतींना आपण देऊच. परंतु आज मराठा मोर्चाचे मोठ्या प्रमाणावर येऊ घातलेत. आंदोलनकर्ते पुण्याकडून, ठाण्याकडून, नाशिककडून येत आहेत. अशा वेळेला मराठा आरक्षणासंदर्भात नेमकी स्टेटस काय आहे आणि जे 2185 उमेदवार कुठे तलाठी, कुठे DYSP, कुठे MSCBमध्ये, MMRDAमध्ये जे त्या ठिकाणी त्यांना नियुक्ती दिले परंतु सामावून घेतलं नाही, अशा लोकांचा आणि पूर्ण आजच्या आणि कालच्या कामकाजामध्ये कुठेही शेतकऱ्याचा विषय नाही. जो महाराष्ट्र शेतकऱ्याच्या नावाने ओळखला जाते, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळं कापूस, सोयाबीन, संत्रा, तूर, मूग, हरभरा संपूर्ण पिकं नष्ट झालेली आहे. संत्र लोक रस्त्यावर फेकत आहे. आज मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झालेल्या पिकांबद्दल 2 दिवसीय अधिवेशनामध्ये अर्धा तासही चर्चा होत नाही, मागण्या पूर्ण होत नाही, कोणी त्याच्यावर बोलत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. म्हणून कालसुद्धा सोयाबीन आणि कापूस, मूग, उडीद, तूर या सगळ्या पिकांसाठी लक्ष वेधण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना, विधानसभा अध्यक्षांचं लक्ष वेधण्यासाठी त्या पोशाखामध्ये त्या ठिकाणी मागण्या मागाव्या लागल्या. तिथे हाऊसमध्ये गोंधळ करावा लागला. आणि आजसुद्धा संत्र्याच्या माळा घालून जेव्हा मी अधिवेशनामध्ये येत होतो तेव्हा मला गेटवरच ज्या पद्धतीनं सरकारने आदेश दिले की कोणीही शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन विधान भवनामध्ये पण आणू नका, महाराष्ट्रात तर कुठे येऊच नका, पण विधान भवनामध्ये सुद्धा येण्याची बंदी शेतकऱ्याचे प्रश्न आणणाऱ्यावर आणलेली आहे. आज दुर्भाग्याची गोष्ट आहे की संत्र्याच्या माळा ह्या याच्यासाठी घालून आलो होतो की मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये संत्रा रस्त्यावर फेकत आहे. संत्र पूर्ण गळलेले आहे. अवकाळी पावसामुळं एक संत्र 95% संत्र्याचं नुकसान झालेलं आहे. आणि विधानसभा अध्यक्षाचं, मुख्यमंत्र्याचं लक्ष वेधण्यासाठी माळा घालून आलो. याच्यासाठी पूर्ण कामकाजामध्ये कुठेही शेतकऱ्याचा विषय नाही, संत्र्याचा विषय नाही, नुकसान झालेल्या पिकाचा विषय नाही. आणि या अधिवेशनामध्ये जर कुठेही शेतकऱ्यांना स्थान नसेल तर मला असं वाटते हे अधिवेशन बोगस आहे. हे अधिवेशन फक्त सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी हे अधिवेशन इथं आयोजित केलेलं आहे. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या ज्या पद्धतीनं शेतकऱ्या अन्याय करणारं हे सरकार, शेतकऱ्याची आवाज दबवणारं सरकार ज्या पद्धतीनं वागत आहे, या पद्धतीनं वागणं हे खऱ्या अर्थानं सरकारला शोभत नाही आहे. कारण की 2 दिवसाचं अधिवेशन नाही, 15 दिवस अजून वाढवा. आम्ही तुमचा साथ देऊ. आम्ही शेतकऱ्यावर चर्चा करू, शेतकऱ्याच्या मागण्यावर चर्चा करू, शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी यासाठी लढाई लढू. पण जर तुम्ही 2 दिवसामध्ये अधिवेशन गुंडाळून शेतकऱ्याच्या तोंडाला जर पानं पुसत असाल ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची थट्टा करणं आहे. आणि शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं या संत्र्याच्या माळा घालून जेव्हा गेटमध्ये मला थांबवलं त्याहून लक्षात आलं की सरकारची भूमिका आहे की महाराष्ट्रातले, विदर्भातला शेतकरी, महाराष्ट्रात शेतकरी मुंबईमध्ये शेतकऱ्याची आवाज घेऊन आला नाही पाहिजे. मराठा समाजाचा मोर्चा हा महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आला नाही पाहिजे. धनगर समाजाचा मोर्चा हा महाराष्ट्र, मुंबईमध्ये आला नाही पाहिजे. या सगळ्या मोर्चांना दडपशाहीचं काम सरकार आपल्या माध्यमातून करत आहे. आणि मला असं वाटते येणाऱ्या काळामध्ये सरकारला जागा दाखवण्याचं काम नक्की आपले शेतकरी करतील. ज्या शेतकऱ्याच्या बांधावर सरकारचा कृषी मंत्री कोण आहे, सरकारचा कृषी मंत्री कोण आहे हे कोणाला पता नाही. शेतकऱ्याच्या बांधावर कधी कृषी मंत्री गेला नाही, मुख्यमंत्री गेले नाही. मला असं वाटतं हे अधिवेशन फक्त फेसबुक लाईव्हसाठी आणि व्हॉट्सअप लाईव्हसाठी हे अधिवेशन ठेवलेलं आहे. कृती ही शून्य आहे. म्हणून या सरकारचा मी निषेध करतो. मागच्या सरकारने अमरावतीमध्ये संत्रा उद्योगावर प्रक्रिया करण्याचा मोठा उद्योग या ठिकाणी उद्घाटन केलं. मागच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी येऊन संपूर्ण कार्यक्रम केला. त्याचं काय झालं? अमरावतीमध्ये, मोर्शीमध्ये संत्रा प्रकल्पाचं काम सुरू झालं. त्यानंतर त्याची जागासुद्धा एक्विजिशन झाली. सरकार बदललं, कामं ठप्प पडले. आजसुद्धा परिस्थिती अशी आहे, जे कामं मागच्या सरकारने केले त्याचेच उद्घाटन नवीन सरकार करत आहे. नवीन कुठलंही काम या सरकारने दाखवून द्यावं, मी राजीनामा द्यायला तयार आहे. एखादं काम दाखवा मोठं की हे मोठं काम महाराष्ट्रासाठी या सरकारने केलं. या सरकारने शेतकऱ्यासाठी मोठं काम केलं नाही. या शेतकऱ्यांनी उद्योगधंद्याला चालना दिली नाही. या सरकारने कुठेही विकासाचं मोठं काम केलं नाही. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र मागे येत आहे आणि मी सरकारचा निषेध करतो. एक मिनिट प्रस्ताव आपला ह्याचा हक्कभंग
आज या ठिकाणी मी हक्कभंग दाखल केलेला आहे. नाना पटोले साहेबांनी सही करून त्याची नोंद घेतलेली आहे. कारण की आज मुंबई सीपीने अमरावती सीपीला पत्र लिहिलं की आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दोघांनाही डिटेन करा. आणि माझ्या घरी दिवाळीच्या 2 दिवसानंतर 200 पोलीस स्वतः सीपी डीसीपी हे माझ्या घरी येऊन बसले आणि त्यांनी मला घरामध्ये 200 पोलिसांसोबत डिटेन केलं. हे लोकशाहीची हत्या आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी जर सरकार पोलिसांना पुढे करत असेल आणि माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला बंदिश आणत असेल तर यासाठी मी माझ्या अधिकारावर हनन झालं आहे. त्यामध्ये मी आज इथे हक्कभंगाचा प्रस्ताव आणलेला आहे आणि मला सीपी ऑफिसमध्ये नेऊन 7 घंटे बसून ठेवलं. एक प्रतिनिधी जो विधानसभेचा सदस्य, कुठे क्रिमिनल नाही, मी कुठे बदमाश नाही आहे, कुठे गुंडागर्दी नाही आहे, एक प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता म्हणून शेतकऱ्याचा आवाज जर मी उचलत असेल आणि तो आवाज दडपण्यासाठी 200 पोलिसांची फौज माझ्या घरी येऊन मला दडपशाही करत असेल, मला ताब्यात घेत असेल आणि 7 घंटे पोलीसच्या व्हॅनमध्ये नेऊन सीपी ऑफिसमध्ये बसत असेल तर मला असं वाटते मुंबई सीपीने जो आदेश दिलेला आहे आणि अमरावती सीपीने जे आदेशाचं पालन केलेलं आहे ते कोणाच्या आदेशावरून पालन केलं आहे त्या उद्देशानं मुंबई सीपी आणि अमरावती सीपीवर मी हक्कभंग दाखल केले. दिवाळीच्या 2 दिवसानंतर, दिवाली के 2 दिन बाद किसानों के लिए मैंने जो आंदोलन किया दिवाली के परेड में, उसके बाद जब मैं मुख्यमंत्री को निवेदन देने मुंबई आने वाला था, किसानों का निवेदन, किसानों की आवाज़ मुख्यमंत्री तक पहुंचाने वाला था, तो मुंबई सीपी ने पत्र लिख के अमरावती सीपी को आदेश दिए कि वहाँ पे खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा को डिटेन किया जाए. और मेरे घर पे 200 पुलिस जो मेरे घर पे आके मुझे डिटेन किया, उन्होंने एक क्रिमिनल जैसा बर्ताव किया, एक आरोपी जैसा बर्ताव किया और 7 घंटे अमरावती सीपी ऑफिस में ले जाके बैठाया. मुझे ऐसा लगता है मेरे अधिकार का हनन हुआ है, मेरे लोकशाही की गला घोटने का काम किया है. उसका निषेध भी मैं करता हूँ और अध्यक्ष के सही से मैंने हक्कभंग दाखिल किया है और मुंबई सीपी और अमरावती सीपी का निलंबन होना चाहिए, ये मेरी मांग है. MNS न्यूज देखो, सोना चांदी जीतो. सोमवार से रविवार में बताए जाने वाले न्यूज में पूछे गए 3 सवाल का सही जवाब भेजे और सोना चांदी जीते. मोबाइल से व्हाट्सएप नंबर पर अपना सही जवाब टाइप करें MDSCJ और पूछे गए सवाल का सही जवाब इस नंबर पर भेजें 9552838179.